माननीय सभापती महोदय, 260 वर सर्व माननीय सदस्यांनी जे भाग घेतला त्यांचा मी धन्यवाद देतो। माननीय श्री प्रवीण दरेकर जी, ज्ञानेश्वर मात्रे जी, अभिजीत बंजारी जी, अरुण लाड जी, राजेश राठौर जी, शशिकांत शिंदे जी, परिणय फुके जी, अन्य सर्व माननीय उदय सामंत साहेबांनी विस्तारातून आता जे काही जबाब दिला आहे त्यानंतर कौशल्य विकास विभागावर मी जास्त काही बोलणार नाही, पण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांचे सक्षम नेतृत्वाखाली व राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य रोजगार उद्योग विभाग कामगिरी मोठ्या स्तरावर प्रगतीवर आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी फक्त आपला एक काही पॉइंट सांगणार आहे। आपण महाराष्ट्रामध्ये 732 रोजगार मेळावे केले, त्यामध्ये 34,737 इतका उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिले आहे। माननीय देशमध्ये त्याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण नवीन योजना त्यामध्ये 1,34,282 इतका उमेदवारांना कार्य प्रशिक्षण करण्यात आले। विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत 1840 प्रशिक्षण केंद्र आपण उभे केले आणि त्यामध्ये 2,46,552 विद्यार्थ्यांना आपण दिला। माननीय अध्यक्ष महोदय, आपले 28,000 ग्रामपंचायतमध्ये एकही कौशल्य विकास केंद्र न होते, तिथे आपण माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केला आणि त्यामध्ये 470 स्थानावर ते सुरू आहे। त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, आपण कॉलेजेसमध्ये सेंटर सुरू केले आणि त्यामध्ये 25,514 विद्यार्थी शिक्षण घेत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रधानमंत्रीजीने जे 12 बेलूदार आहे त्यांचे जे काही एक्सपर्टाइज होता त्याने अजून पुढे आणण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये 42,540 इतके उमेदवारांना प्रशिक्षण घेत ते आता ते सेकंड स्टेजमध्ये गेलेले आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपले माहितीसाठी आपण आपल्याकडे जे 452 ITI आहे त्यामध्ये आपण ॲडॉप्शन पॉलिसी सुरू केली आहे। ॲडॉप्शन पॉलिसीमध्ये आपण 10 ते 30 वर्षामध्ये जे काही एस्टॅब्लिश कंपनीज असेल किंवा NGO असेल, मोठे NGO, त्याने आपण ॲडॉप्शनवर देणार आहे, मालकी आपली राहणार आहे, पण त्याने 10 वर्ष किंवा 3 वर्ष त्यासाठी त्याने तिथे नवीन मशिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावा लागेल, त्याने ते नवीन टीचर आणावा लागेल, ते आपण त्यांच्याबरोबर बरोबर एक MOU करणार आहे। हा आपण आपला असे मानस आहे की 100 ITI आपण पुढच्या 1 वर्षामध्ये ॲडॉप्शनमध्ये देऊ। उदय सामंत साहेबांनी सांगितलं आहे की डावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते, यावेळी विक्रमी 15.70 लाख कोटीची गुंतवणूक झाली आणि त्यामध्ये 15 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। ते एक अतिशय मोठा फिगर आहे। माननीय अध्यक्ष महोदय, 14 जानेवारीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी न्यू स्टार्टअप पॉलिसी लोकांसाठी ओपन केली आहे। ते एक मोठा कार्यक्रम BKC मध्ये झाला आणि त्यामध्ये त्याने लोकांचे काही सजेशन असेल ते सर्व स्टार्टअप आणि मोठे इंडस्ट्री त्यांची उपस्थितीमध्ये त्याने न्यू स्टार्टअप पॉलिसी पब्लिकसाठी लॉन्च केली आहे। आणि माननीय अध्यक्ष महोदय, आता एक नवीन आपण ते महाराष्ट्र आता स्टार्टअपमध्ये सर्वात जास्त संख्या स्टार्टअपची महाराष्ट्रामध्ये आहे। 27% देशामध्ये जिथे स्टार्टअप आहे त्यामध्ये 27% स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे। 26,000 स्टार्टअप। माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्देश आहे की यावेळी नेक्स्ट डोर स्टार्टअप अशी नवीन योजना सुरू करायची आणि 1 लाख नवीन स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आपण पुढे आणणार आहे। माननीय त्यामध्ये आपण गावामध्ये ते स्टार्टअप जे तालुक्यामध्ये एकही स्टार्टअप नाही त्यामध्ये आपण विशेष लक्ष देणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आपले स्किलमध्ये आपले अजून एक आपले लक्षात आला की आपले टीचर जे आहे त्यांची फार चांगली ट्रेनिंग नाही आहे, तो औंधमध्ये पुण्यामध्ये आपण ट्रेन द टीचर असा मोठा एक भवन उभा करत आहे आणि त्यासाठी माननीय अध्यक्ष महोदय, माननीय देशाचे वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांनी ते बोलवला होता महाराष्ट्राच्या लोकांनी आणि त्याने सांगितलं देवेंद्र माननीय मुख्यमंत्री त्याच्या बरोबर ते बोलले आणि ते सिंगापूरमध्ये जे स्किल सेंटर आहे तिथे लोक महाराष्ट्रामध्ये येऊन
आपले टीचर्सने ट्रेन करणार आहे. 1-2 वर्षामध्ये ट्रेन द टीचर भेवन उभा राहील. ना आपल्या माहितीसाठी आपण आज जे काही आपल्याकडे जागा उपलब्ध आहे त्यामध्ये आपण या 1 मार्च पासून ट्रेन द टीचर सुरू केलेला आहे. 5 ठिकाणी सुरू केलेला आहे. ना आपले जे सर्व टीचर्स आहेत त्याने 1 वर्षाच्या आत आपण 7 दिवसाची प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 7 दिवसाची ऑफिशियल ट्रेनिंग आपण देणार आहे. ते पण बोलतो, ते पण आहे. ते आता माननीय मुख्यमंत्रीजीने घोषणा केली आहे ते इनोव्हेशन सिटीची. ते इनोव्हेशन सिटीमध्ये 200 एकर जागेवर नवी मुंबईमध्ये ते इनोव्हेशन सिटी माननीय मुख्यमंत्रीजीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि ते ड्रीम प्रोजेक्टमध्ये इनोव्हेशन सिटीमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत, ॲग्रिकल्चर आहे, फिल्म आहे, मेडिकल आहे, ऑटोमोबाईल आहे, त्यामध्ये जे टॉपचे लोक आहे ऑटोमोबाईलमध्ये, उदाहरणार्थ ऑटोमोबाईलमध्ये टाटा आहे, बजाज आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, त्याने आपण बोलणार आहे. आणि ते तिथे आपला भवन उभा करणार आहे आणि तिथे ते एक्सपर्टाईज त्यांच्या मार्फत आपण देणार आहे. हा माननीय मुख्यमंत्रीजीने दावोसमध्ये पण ते टाटा सन्सचे माननीय चंद्रशेखर त्यांची अध्यक्षता माननीय मुख्यमंत्रीजीचे निवेदनावर स्वीकार केली आणि त्याचं काम पण सुरू झालं आहे. एक देशामध्ये फर्स्ट इनोव्हेशन सिटी. माननीय अध्यक्ष महोदय, त्याशिवाय आपण प्रयत्न सुरू केला आहे की जे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजीने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली होती ते महाराष्ट्रामध्ये आपण सुरू करू. ITI मध्ये आज 2 वर्षाचे कोर्सेस आहे आणि ते 2 वर्षाचे कोर्सेस नंतर त्याने डिप्लोमा पण मिळत नाही. तर आपण जे कोर्सेस आहे ते कोर्सेस 3 वर्षाचा करू ITIच्या प्रमाणे आणि ते डिप्लोमाच्या बरोबर होईल. आपली जी स्किल युनिव्हर्सिटी आहे ते त्याने डिप्लोमा देईल. तो डायरेक्ट डिप्लोमाचे नंतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन 1 वर्ष वाचतील आणि आपण महाराष्ट्र देशामध्ये प्रथम स्टेट होईल जिथे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी ITI मध्ये सुरू करू. माननीय अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, जर्मन लँग्वेज, इस्रायल, ज्या विदेशामध्ये लोकांची गरज आहे त्या बरोबर करार करून आपण इथे एक विवेकानंद स्किल अकॅडमी मुंबईमध्ये कुर्लामध्ये सुरू केली आहे. आणि त्यामध्ये विभिन्न लँग्वेज जे देशामध्ये जाणार आहे त्यांची लँग्वेज, त्यांचा कल्चर आणि तिथे गेल्यानंतर त्याने जॉब, त्यांचा विसा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था सर्व कोऑर्डिनेशन आपण करणार आहे. आणि माननीय अध्यक्ष महोदय, ते कुर्लामध्ये सुरू झाली आहे. मी आपलं निमंत्रण करतो की आपण तिथे आपण एक वेळ आपण बसले पण होते त्यावेळी आपण पूर्ण चर्चा करू शकत नाही पण ते सुरू झाली आहे. माननीय अध्यक्ष महोदय, असंही एक आपण ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 5 ठिकाणी ते जे लहान सर्व्हिस सेक्टर्स आहे त्यांच्या बरोबर सामंजस्य करार करून जॉब तिथे स्किल सेंटर सुरू केलं आहे. तर BVGने सुरू केला इथे आपले ठाण्यामध्ये. ते प्रत्येक महिन्यामध्ये जे 800 विद्यार्थ्यांना ते शिक्षण देतात त्याने रोजगार पण त्यांची गॅरंटी आहे. त्याची मशिनी पण त्याने आणली आहे, टीचर पण त्याने आणले. आपली काय लिमिटेशन आपला माहिती आहे की आपल्याकडे नवीन तंत्रज्ञान नाही आहे म्हणून आपण त्यासाठी सर्व आपण विकसित करू. त्याची वाट न पाहता ते जे एक्सपर्टाईज आहे, प्रायव्हेट एंटरप्रेन्युअर्स आहे, NGO आहे, त्यांना बरोबर घेऊन आपण पुढे चालला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय होणार आहे, आपली वाट पाहत होतो मी, आपलं समोर घेऊ. माननीय अध्यक्ष महोदय, 5 मिनिटात समित. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय आपण ते महिलांसाठी आपण एक नवीन 10,000 महिलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग सुरू केली आहे. त्यांचा कोर्स 4,000 महिलांचा पूर्ण झाला आहे मायक्रोसॉफ्टच्या बरोबर. त्याने सर्वांना त्यांचा लाभ होणार आहे. आणि त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आपले मार्गदर्शनामध्ये आपण महिलांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सुरू केली आहे. त्यामध्ये 100 महिलांना, महाराष्ट्राची 100 महिलांना आपण 5 लाख ते 25 लाख रुपये देणार आहे. 31 महिलांना ऑलरेडी आपण डिस्बर्समेंट केलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, वर्ल्ड बँकसाठी माननीय देवेंद्र फडणवीसजीने प्रयत्न सुरू आपण वर्ल्ड बँककडून 1615 करोड रुपीज आणलेला आहे. ITI साठी आणलेला आहे, स्किलसाठी आणलेला आहे. त्यांचा प्रथम हप्ता आपण नेक्स्ट एप्रिल महिन्यामध्ये आपल्याकडे येणार आहे. त्याशिवाय माननीय अध्यक्ष महोदय, 100 ITI केंद्र सरकार अडॉप्ट करत आहे. त्यांचा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. माननीय अध्यक्ष महोदय, आपण 3500 नया स्टाफ रिक्रूट केला आहे आणि आपले जे काही हॉस्टेल जिथे आहे ते सर्व हॉस्टेल आपण रिनोव्हेशनमध्ये ठेवलेलं आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जे सांगितलं की तो महाडमध्ये एक तुम्ही 12 बेलुदारासाठी एक भवन निर्माण करा.
मी आपला समोर आता प्रवीण दरेकर साहेबांना सांगतो की महाडमध्ये जे ITI आहे त्यामध्ये 1 एकर जमीनमध्ये आपण 12 बेलूदारसाठी विश्वकर्मा भवन उभा करू आणि तुम्ही त्यामध्ये मार्गदर्शन करा आणि तुम्ही IMC मध्ये माननीय अध्यक्ष महोदय 1-2 मिनिटांमध्ये संपवतो. आपण आपल्याकडे जे एक्सपर्टाईजची कमी आहे, आपण जे सर्व आपली IMC आहे त्याच्यामध्ये सर्व IMC 458 आहे, 2000 नवीन उद्योजकांना आपण तिथे IMC मेंबर म्हणून घेतलेला आहे मागच्या 2 वर्षामध्ये. ते त्यांचे एक्सपर्टाईज पण आले, ते जॉब पण देतात, त्यांच्या कंपनीने रिप्रेझेंट पण करताय. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय देवेंद्र फडणवीसजीने सर्व मंत्र्यांमध्ये सर्व आमदारांमध्ये प्रतिष्ठा असती की आम्ही माननीय देवेंद्रजीच्या मुख्यमंत्रीचे लाडचे मुख्यमंत्री कसा बनायचा. पण मुख्यमंत्रीचे लाडके कोण ते मुख्यमंत्री निर्णय करतील. पण हा जे विभाग आहे हा विभाग नक्की मुख्यमंत्रीजीचा देवेंद्र फडणवीस लाडका विभाग आहे, म्हणून आपण हे सब इथे कळलेलं आहे. आपण अजून 260 मध्ये आपण जे सांगितलं मुख्यमंत्री कौशल्य विकासमध्ये मुख्यमंत्री योजनामध्ये काय ते कॉन्ट्रॅक्टरसाठी शिंदे साहेब कॉन्ट्रॅक्टरसाठी विश्वास ठेवा. कॉन्ट्रॅक्टरसाठी काही नाही, एक मिनिट मला कंप्लीट करू द्या. कॉन्ट्रॅक्टरसाठी काही नाही आहे. कुठेही काही अडचण झाली, कुठेही काही त्रुटी आढळून आली तो आपण प्रामाणिकपणे त्यासाठी डिपार्टमेंटसाठी सरकारसाठी प्रयत्न करू. कोणी या दुरुपयोग करू शकत नाही. आपण दुरुपयोग तर डरातून काय करायचा नाही हा पण होऊ शकत नाही. आपण हे करावा लागेल. त्यामध्ये लोक मिसयूज करतील पण आपण ते करेक्ट करू. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.